श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. भविष्य, हस्तशास्त्र, कुंडलीशास्त्र, शिक्षण, लग्न, नोकरी, व्यवसाय, आर्थिक सौरशास्त्र, फेस रिडिंग, पेंडुलम, वास्तुशास्त्र यावरती आमचे तळले सर मार्गदर्शन करतील. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. श्री स्वामी चरित्र सार अमृत पारायण पद्धती. उत्तम फलप्राप्तीकरिता श्री स्वामी चरित्र सार अमृत या पोथीचे पारायण कसे करावे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिनशुद्धी उत्तम दिवस पाहून श्री स्वामी चरित्र सार अमृत पोथीचे पारायण करावे. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला काळ वेळेची बंधन नाही, परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार, गुरुवार आणि पर्वणी काळ हा उत्तम काळ समजावा. आता दशमी, एकादशी व द्वादशी ह्या दिवशी पोथीचे 3 दिवसाचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी पोथीला क्रमाने 7 अध्याय वाचावेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती तसेच इच्छेनुसार श्री स्वामी चरित्र सार अमृत संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 व 21 अशी पारायण करावीत. सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव व श्री स्वामींची स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ह्या आपले नाव, तिथी व दिनांक व वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने, उद्देशाने व प्राप्तीसाठी हे पारायण करत आहोत ते सांगावे. अर्थातच पारायणाचा संकल्प करावा आणि आपल्या उद्देश सफल व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी ताम्हाणात सोडावे. पुढे हे पाणी घरातील तुळशीत ओतावे. चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तस्वीर व मूर्ती ठेवावी. भोवती रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य व पंचोपचारांनी महाराजांची पूजा करावी. गंध, अक्षदा व पुष्प वाहून पोथीची ही पूजा करावी. आसनावर बसून श्री महाराजांना व पोथीला वंदन करावे. करून तसेच अध्यायाचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वाचन करावे. त्या समय श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. वाचन झाल्यावर श्री स्वामींच्या तस्बिरीला गंध, हळद, कुंकू व फूल वाहावे. उदबत्ती व धूपदीप ओवाळून वंदन करावे. त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. श्री स्वामी चरित्र सार अमृत पोथीच्या पारायणाची सांगता करताना ब्राह्मणास व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र व प्रदक्षिणा देऊन सन्मान करावा व संतुष्ट करावे. ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे. श्री स्वामींचा नामजप व श्री स्वामी समर्थ असा करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.